15 ऑगस्ट निमित्त जायकडे आहे ते पूर्णच्या पूर्ण गावातले लोक आलेले आणि ते पण हर एक घरातून आलेले. म्हटलं काय विषय नाही. तर काय विषय पब्लिक, जय श्रीराम. तुमचा भाऊ निघाला होता सकाळी सकाळी डायरेक्ट जायकड्याला, कारण की आज होता 15 ऑगस्ट. मग काय त्यासाठी निघालोच होतो, पण ये ना चिखलामुळे काही लवकर जावत नव्हतं. कसं तरी गेलो, पण इथे पाहतो पोरं तर मस्तपैकी सजावट करत होते. म्हटलं काय विषय नाही. रांगोळी वगैरे अशी काढलेली इकडे, त्याच्या सुस्वागतम नाव मस्त एक नंबर वाटत होतं. म्हटलं मग तुमचा भाऊ बाहेर काय करणार तवर, मग चला म्हटलं मध्ये जातो मग मी पण. मग काय मध्ये गेलो आणि त्यानंतर पाहतो सर्व सर्व पाहुणे आलेले आणि आम्ही पण लहानपणी असंच इथे या शाळेतच शिकलेलो आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही राहत. आम्ही पण इथे येतो दरवर्षाला. मग काय आम्ही या वर्षी पण आलेलो इथे मस्तपैकी 15 ऑगस्ट साजरी झाला. त्यानंतर मग आपली मेन शाळा म्हणजे डायरेक्ट मराठी शाळा. मग काय मराठी शाळा यावेळेस तर पुरे दणक्यातच होती. म्हटलं काही विषय नाहीये. यावेळेस पाहतो ना डायरेक्ट सर्वच्या सर्व पब्लिक आपली मराठी शाळेतच जाणार होते आणि इतके मराठी शाळेचे पोरं इतके भारी नाडा विचारून नका हो. काय ते लेझिम वगैरे एक नंबर आहे वाटत होतं. म्हटलं सर्वच्या नाद करा, आपण मराठी शाळेचंच करू नका. मग काय लगेच आता आम्हाला शपथ वगैरे घ्यायला लावली. पण हे ना व्यसनाची शपथ, आम्ही तर व्यसन कधी केलंच नाही भाऊ. म्हटलं मग शपथ घ्यायला तर काय हरकत नाही. मग काय शपथ वगैरे पण घेतली आणि त्यानंतर निघालो आम्ही सोसायटीकडे. सोसायटी नंतर 2-3 जागांवरती आम्ही असे फडकवले झेंडे. मग त्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट आपल्या ग्रामपंचायतकडे. ग्रामपंचायतकडे हे लहान पोरं एक नंबर येत होते भाऊ. म्हटलं काही विषय नाही. पण आपली पब्लिक पूर्णच्या पूर्ण गोळा होती ना भाऊ जायकड्याची. मग काय जायकड्याची अख्खीची अख्खी पब्लिक दरवर्षाला येते. पण चला आता पुढचा ब्लॉग आपण पुढच्या पार्टमध्ये घेतो. तवर घ्या फॉलो करू.